इकडे बघा फॅशन बघा माझ्या पोऱ्याची. हाँ चेहऱ्यावरची तर एकदम सीधा साधा भोला भाला मासूम लगता है, लेकिन कान बहुत बड़े बड़े करता है. मोनिशला आमच्या काय काम सांगितलं ना की लगेच ऐकतो तो, पण चिन्मयला एक काम 10 वेळा सांगितलं तरी तो झाट ऐकत नाही. मग सोचा नहीं था कि चिन्मय इतना आगे निकलेगा मोनू से, लेकिन बड़े भाई को पीछे छोड़ दिया. काय हागवण लागल कोणचा लंबा जाना आवरा तिखट पाणी भरले. कोणता पिक्चर बघितला? वेलकम टू द जंगल. किती घंटेचा होता? 12 घंट्याचा नव्हता? 2 तास. मग तू 2 तासाचा पिक्चर तू गेलता किती वाजता ना? तो आला किती वाजता घरी? अरे पूरा ये धो के निकाल के पूरे घर को फेंक दे कपड़ा सबका. फेंकूंगी नहीं, सब रोके रखूंगी और जितना अगर ये लोग जो उतारता इधर उधर फेंकते हैं ना तो तू लोग भी सुधर जाए. भाऊ आला तर अशी धाव काढली ना तुझी. आई का तो भाऊचा शब्द फोन केलेला त्यांनी परत सांगते गाडी घेऊन गेला का तो साहेब आला का नाही बोलते. पिक्चर मध्ये खपला का नाही त्याचा? चढवत नाही शुभमला विचार. रीना आता फुल पिसालले हे बाबा पोराव का. रीना आता एकाला तरी चापटेली तुझ्या. स्पीड बघा बरोबर. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाईल, तर तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पांजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे रविवार आणि मी रविवारी हा ब्लॉग दुसरा बनवायला घेतलेला आहे, कारण की कालचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो सुद्धा रविवारी शूट केलेला होता मच्छी मार्केटमधला, पण तोच व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे मग मी हा व्हिडिओ दुसरा बनवायला घेतला आहे. तर चला आता दुपारपासून संध्याकाळपर्यंत जे काही होईल ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी देणार आहे. तर आता सकाळच्या वाजल्यात बरोबर 1:10 आणि मी आज लवकरच गेली होती मच्छी मार्केटमध्ये. मच्छी वगैरे घेऊन आली. तर वड्या माशाचा डोका घेऊन आली. बघू कसा लागतो आहे. वडा मासा तर खूप छानच लागतो खायला, कारण की एक वेळ चिन्मयने तळ्यातून पकडून आणला होता मासा आणि मी तो ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअरसुद्धा केला होता. खूप छान लागतं खायला, कारण की त्याची जी तुकडी असते ना मास असतो तो कडक असतो आणि खूप चविष्ट असतो. तर बघू आता वड्या माशाचा डोक्याचा रस्सा कसं लागतो आहे ते. ओके, तर चला आता घरातली काहीच माझी कामं आवरलेली नाही आहेत, कारण की मी सकाळीच 9 वाजता मच्छी मार्केटमध्ये गेली. व्हिडिओ शूट करायचा होता त्याच्यामुळे काही नाही, फक्त नाश्ता बनवला आणि मग लगेच मच्छी मार्केटमध्येच गेलेली. त्याच्यानंतर आता सगळी कामं माझी तशीच पेंडिंग आहेत, सकाळची जी काही कामं असतात ती. तर आता चला कामं आवरता जेवण बनवून घेते. तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू करा. सगळ्यात आधी काय करते, मशीनला कपडे लावते. मोनिशला डब्बा पॅक केला तो देते त्याला, तो पण जाईल कामावरती, कारण की आज मला वाटलं तो लवकरच जाईल कामावर, कारण की तो रोज लवकरच जातो. त्या हिशोबात मी त्याला ऑमलेट आणि ब्रेड डब्यामध्ये पॅकिंग केले. आणि हा पोरगा उठलाच नाही, मी तिकडे मच्छी मार्केटमध्ये गेली तरी पण. जर असं माहिती असतं तर मग ऑमलेट वगैरे नसते बनवला, डायरेक्ट त्याला मच्छी आणि भाकरी दिली असती बनवून ना, पण ह्या पोराने काही सांगितलं नाही. तर चला आता असं तो रेडी होतो आहे आता आणि मी पण माझ्या कामांना आता सुरुवात करते आणि व्हिडिओला सुद्धा. तर सगळ्यांनी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि काल जे मी 2 व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले, तुम्ही दोन्ही व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिलात. तुमच्या छान छान कॉमेंटसुद्धा आल्या आणि जो मी संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावरती सुद्धा तुम्ही तुमचे मत व्यक्त केले की ताई असं बरोबर आहे, ताई तसं बरोबर आहे म्हणून. तर खरंच खूप भारी वाटले तुमचे ते मेसेज वगैरे वाचून मला. तर असं सपोर्ट राहू दे. जिथे चुकी आहे तिथे चुकी आहे, जिथे नाही चुकी तिथे नाही चुकी. मी त्या ह्याच्यातली महिला आहे. जर चुकी असेल आणि मी तिथे सांगत असेल बरोबर आहे तर ती गोष्ट आपल्याला नाही जमत असं. तर चला आता दळण पण काढलं आहे, तांदळाचं दळण आहे. मोनिश आता चाललं आहे ना कामावर, तर जाताना घेऊन जाईल तो. बाबा चलो. हे बघा अंगण्यामध्ये नुसतं चिखलच झाले, दलदलीचा चिखल झाले नुसता. दुर्वा होता तो पण मेला आपला दुर्वा. आणि अशा काही घराची अवस्था झाली. ए बाबू थांब ना, तू काय चाललं कचऱ्यान. आज ना लिंबूचं झाड पण हो हे करू, माती टाकू जरा त्याला मस्त. आणि तिकडे बघा आपले बेड कसे झालेत, सगळं बाहेर फेकून दिला. सगळ्या सामानाची नासाडी दुसाडी बोला पाणी भरल्यावर घरात. चला याला सांगितलं जाताना बरं दळण पण टाक, मग आणीन जाऊन मी नंतर. मोनिशला आमच्या काय काम सांगितलं ना की लगेच ऐकतो तो, पण चिन्मयला एक काम 10 वेळा सांगितलं तरी तो झाट ऐकत नाही. मूडमध्ये असला ना मग न सांगता कामं करते, पण एकदा फितावला ना मग संपला त्याचा विषय. आणि आपल्या जास्वंदीच्या झाडाला आज फुलं बघा किती आहेत.
आता आम्हाला तर काय देवपूजा नाही करायची, आम्ही तर तोडू शकत नाही, पण ती गावातली जी लोकं येतात ती पण नेत नाही फुलं, कारण का आता कसं फुलांना पण सुतक झालं ना, त्याच्यामुळे काय गरज आहे लोकांचं. आता देवपूजा नाही करायची तर अख्खा झाड भरले फुलांनी. जेव्हा देवपूजा करायची असते तेव्हा एक फूल पण भेटत नाही. लोक सकाळी 4ला ना 5ला बॅटरी घेऊन येतात ना, बॅटरीवरती फुलं तोडून नेतात कालोगावमध्ये. चल बाबू, कुठे चालते आता? चला, हिरो चालला कामाला. चल, दादाच्याकडे चालते का? लकू ये, दादा चाललाय बाबू. चल दादाच्या जवळ, चला ये. नाही, त्याचा मूड नाही वरती यायचा. म्हणजे काल जे तुम्ही साप बघितला ना ब्लॉगमध्ये, तो इकडंच घुसलेला या फटीमध्ये, इकडंच फटीमध्ये घुसलेला. चला चला घरात जाऊ, चला चला, आता बस झाला. चल, कामं आटपू चला आता. हे बघा, काल आम्ही थोडासा ती साफसफाई केली इकडची, पण काय अर्थ नाही. पुन्हा पाऊस जर सुरू झाला तर पुन्हा आपला घर जैसे था वैसे ही होगा. ये देखो कसा झालं आहे रे, कसं झालं आहे, वस पडलं आहे जसं घर आपला. हे बघा, काल ना ह्यांनी क्लीन केला म्हणजे पाणी टाकून ना, पण वास ना घरामध्ये जाम बेकार येतो आहे. हे चल, तुझी आगाची तयारी झाली का इथं रूममध्ये? चाल बाहेर बैला. तर आता मशीनला ना मोनूचा ब्लँकेट टाकले धुवायला. ओके, मस्त होतो आहे तो पण. चल, अजून दुसरं काहीतरी घेतली असते मच्छी, पण आता काय पोरं जेवायला नाही आहे, त्याच्यामुळे मग वड्या माशाचा छोटासा डोका होता तोच घेतला आहे, कारण की आता दुपारच्या जेवणामध्ये आम्ही दोघंच आहोत, त्याच्यामुळे संध्याकाळी बघूयात जरा काहीतरी स्पेशल बनवूयात. संध्याकाळी तशी पोरं पण घरी असतील त्याच्यामुळे. ओके, बघू जे काय होईल ते तुम्हाला बघायला भेटलं त्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला बॅकग्राऊंडला इडलीवाल्याचा आवाज येत असेल, त्याचा बोंगा पोम पोम करतो. हां, खूप फेरीवाले येतात तिथे, खूप इडलीवाले जे आहेत ना, मला तर वाटतं 5 की 6 माणसं येतात घेऊन निघायला. एक येऊन गेला की लगेच दुसरा येतो. तर चला, आता असं पण आता गेला कामावर, जाताना त्याच्यासोबत चक्कीमध्ये टाकायला दळण पण दिला, कारण की माझी गाडी ती अजून बनवलेली नाही आहे. मला असं वाटलं की आज चेन्नईवर सुट्टी आहे तर चेन्नई घेऊन जाईल, तर तो गेला कुठे फिरायला पोरांसोबत. तो सुट्टी असली की घरात थांबत नाही. तो बोलला आहे मला, मी संध्याकाळी लवकर येतो आणि मग तुझी गाडी गॅरेजला घेऊन जातो. मोनिशने पण त्याला वॉर्निंग दिली आहे की आज तू घरी आहे तर गाडी घेऊन जातो. ऑइल वगैरे घेऊन आला आहे कालच. तर मला पण माझ्यावर पण म्हणजे मला बोलत होता की तू जे जा ना घेऊन, बनवायला दे ना, मला पण माझ्याकडे पण वेळ नाही. कारण की गाडीमुळे कशी आहेत माझी भरपूर अशी कामं थांबतात, कुठे बाहेर वगैरे जाणं होत नाही मग त्याच्यामुळे. आणि आमच्याकडे एवढी ट्रॅफिक असते ना की रिक्षात माणूस जर सकाळी बसेल तर डायरेक्ट संध्याकाळीच पोहोचेल. आणि मग आपली 2 व्हीलर असली म्हणजे कसा कुठून तरी गल्लीकुचीतून काढता येते गाडी, त्याच्यामुळे 2 व्हीलर बरी पडते आमच्या एरियामध्ये पावसाळ्याच्या सीझनला. ओके, चला आता असं बघा, आता इथे चिकन पण बॉईल झालं आहे. हे लक्कीसाठी खास घेऊन आली आहे मी. लक्कीला बरं हा थोडासा रस्सा देते आणि चिकन देते बॉईल केलेलं. याच्यामध्ये हळद घातली आहे आणि थोडासा किंचित मीठ टाकलं आहे. ओके, चला, थंड झालं की त्याला देऊन टाकते. आणि इथे आपला हा वडा माशाचा डोका कसा लाल दिसतोय बघा, बरोबर चायनाचा मासा त्याला नाव ठेवलं आहे, चायना पापलेट मासा. त्यांच्यासारखाच आहे चिकन, आहे एकदम चायनावाल्यांच्यासारखा. चला, बनवते आता मस्त डोक्याचा रस्सा. ओके, कढई तापत ठेवलेली आहे, तेल पण मस्त तापलं आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकते. अद्रक लसूणची पेस्ट ना थोडीशीच होती म्हणून मी थोडंसं अजून लसूण टाकलं आहे फोडणीवर. ओके, 3-4 पाकळ्या. तर घालू मस्त टोमॅटो, हळद, मसाला. हो, हळद मसाला घातला आहे, मस्त मिक्स करून घेते आणि याच्यावर टाकते आता वड्या माशाचा डोका. मासा मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे, 4 ते 5 पाण्यामध्ये. लसूणच्या फोडणीवर टाकलं ना मंडळी की एवढा भारी सुगंध येते ना, काय विचारायला नको. या माशाचे ना ताई 100 रुपये बोलल्या होत्या, पण माझ्याकडनं त्यांनी 70 रुपयेच घेतले. मी बोलली चला ठीक आहे, व्हिडिओ बनवते तर थोडासा आपल्याला डिस्काउंट पण भेटतो.
आणि कितीतरी ताई खुश होतात मी तिथे गेल्यानंतर, कारण की त्यांचे नातेवाईक, घरातली फॅमिली किंवा सगळे त्यांना जी माणसं ओळखतात ते त्यांना टी व्हीवर बघतात ना, त्या गोष्टीचा त्यांना खूप जास्त आनंद होतो. गेल्यावर मग खूप जास्त चिडवतात मला मच्छीवाल्या ताई. मी गेली नाही ना का लगेच बोलतात, तू का नाही आली, आम्ही वाट बघत होतो ना, का नाही आलीस तू, अशा बोलतात. मग चल आता याच्यामध्ये ना जेवढा आता रस्सा लागेल तेवढं पाणी घालते आणि मग चवीनुसार मीठ टाकते. हे बघा आता या बाऊलमध्ये ना चिंचेचं हे टाकलं आहे, कोल टाकलं आहे, थोडंसं पाण्यामध्ये ठेवलं आहे चिंच. मग मच्छी इथे शिजायला आली ना की मग याच्यामध्ये मस्त चिंचेचं हे पाणी घालेल, तोपर्यंत छान असं चिंच पण पाण्यामध्ये मुरेल. 2000 years later. आणि रीना आले आज खूप दिवसाच्या नंतर, बोलते तुला मी मदत करते, थांब बोलते कामावरला. आणि तुम्ही सांगा की सकाळपासूनची भांडी आहेत का काय घासाची, तो दुपारची भांडी आहे ती, कारण की आज आपली ताई आलेली ना, त्याच्यामुळे मग ताईंसोबत थोड्या गप्पा गोष्टी झाल्या. आणि आज रविवार असल्यामुळे आज मला भाकरींची खूप सारी ऑर्डर होती, त्याच्यामुळे मग काही भांडे घासायला नाही जमले. रीना बोलले मी घासते, थांब ये का पहिले पाणीपुरी खाऊये नंतर घासूये, पाण्याने ठेवते उसको, पानी में छोड़ दे, वो हो जाएगा. आजा हात धो के. यो बघा उठताना परून डायरेक्ट मोबाईल बघतं हं काही. शुभमला बोलवलेलं आहे का कामासाठी, पण ते काही सक्सेस नाही झालं आहे शुभम आपलं काम. शुभमला बोलवलेला दळण आणायला जायला, कारण की चिन्मय बाहेर गेले त्याच्यामुळे ती गाडी काही चालू झाली. आता मुलीशाला ना की जाम ओरडेल चिन्मयला, सांगून गेलेलं गाडी बनवायला घेऊन गेला, लक्ष दिला नाही त्याच्यामुळे. चला आता मस्त संध्याकाळची वेळ झाले, चिन्मय पण येताना पाणीपुरी घेऊन आले ना, मस्त आता पाणीपुरीवरती आपण खाऊ मग सगळीजण. आणि आज ताई आलेल्या दुपारी 1:30 पावणे 1 वाजता, पण ताईंना काही ब्लॉगमध्ये दाखवलं नाही. आणि मी सुद्धा दुपारपासून काही ब्लॉग शूट केला नाही, कारण की ताईंना ना ब्लॉगमध्ये जास्त असं आवडत नाही व्हिडिओ वगैरे बनवलेला. म्हणजे आवडत नाही म्हणजे त्यांना अशी लाज पण वाटतं, त्याच्यामुळे त्याची मुलं पण येत नाही. ताईंना मी बोलले आज रविवार होता तर भाऊ मुलांना वगैरे सगळ्यांना आणायचं होतं ना, यायचे होते ना सगळेजण, तुम्ही सुट्टी होती घर. ताई बोलल्या तू वहिनी बोलते व्हिडिओ बनवते ना, म्हणून बोलते पोरं पण यायला बघत नाही इकडं, म्हणून मी व्हिडिओज बनवली नाही. बरं ताई आहेत खूप दिवसानंतर, तो नको बरं जाऊ दे, एखाद्या माणसाला आवडते एखाद्या माणसाला नाही आवडत त्याच्यामुळे. तर मग दुपारपासून काय मी सुद्धा ब्लॉग बनवलं नाही. ताईंच्यासोबत गप्पा गोष्टी सुरू होत्या, आम्ही मस्त जेवलो वगैरे. त्याच्यानंतर मग भाकरींची ऑर्डर खूप होती, आज रविवार असल्यामुळे अजून पण मला बनवायची आहेत भाकरी. 50 भाकरी आपण दिलेल्या आहेत कस्टमरला, ताईंना दिला 7-8 भाकरी, 7 दिल्या भाकरी ताईंना, प्लस आता अजून 15 भाकरींची ऑर्डर आलेली आहे सजच. आता उकड काढले, पीठ मळायचे, थंड करायला ठेवलं आहे, पाणी आपल्याला पण येतं जरा. चला आता पाणीपुरी खातो आणि मग लगेच पुन्हा भाकरी बनवायला सुरुवात करतो. 4 वाजल्यापासून घेतलं होतं ना भाकरी बनवायला, 5:30 पावणे 6 माझ्या भाकऱ्या झालेल्या, कारण की हे होते मदत करायला मला. मग ताईंना पण दिल्या, बरं ताई घरी जाऊन कधी बनवणार तेवढं लांब. काय रे चिन्मय, कोणता पिक्चर बघितला? वेलकम टू द जंगल. किती घंट्याचा होता? 12 घंट्याचा नव्हता? 2 तास. मग तू 2 तासाचा पिक्चर, तू गेलता किती वाजता ना, तू आला किती वाजता घरी? दाखव मला पिक्चरचे तिकीट, दाखव ना की पिक्चरच बघायला गेलता ग. ती बघा ती खिडकीमध्ये उभी राहून निरीक्षण करते घराच्या बाहेरचा परिसराचा. हाँ इसीलिए रे. हाँ मूवी देखने के लिए क्या बात कर रहे हैं? चल ना रीना, संडे के दिन छुट्टी रहता है, किधर घूमने के लिए जाएंगे ना, एक दिन छुट्टी निकालेंगे और घूमने के लिए जाएंगे, मतलब संडे को, बारिश के बाद. हाँ हाँ वही तो, बारिश में नहीं, बारिश ख़त्म होने के बाद ही जाएंगे घूमने के लिए, है क्या? खाना वाना सब साथ में ही लेके जाएंगे, भाकरी वकरी बना के आराम से खाएंगे उधर बैठ के. किधर? जीवदानी. जीवदा कुठं शुभम? अच्छा एलिफंटाला जायचं आहे का? नाही जाना है क्या? मैं भी थोड़ी ज़्यादा ऊपर चढ़ने वाली हूँ क्या? मेरा भी पैर दुखता है तुरंत.
वो स्विमिंग पूल में जाएंगे नहाने के लिए किधर? हाँ। लिया वो भी लिया। 80 रुपये भाड़ा किसका? एक का। अच्छा हाँ हाँ सही बात. मला हे थोडासा इथे ब्लॉगमध्ये अंधार दिसतोय कारण की बल एकच लावला आहे आम्ही सध्या ट्रॅम्परवरी, त्याच्यामुळे अंधार थोडासा जास्त आहे. रीना जा ना का चमचं सांगेल तुला आणायला. छोटा चमचा 2 छोटे चम्मच आण. आहे का तुझ्या? तुला का वाट्या काय घरामध्ये भेटल्यात नाही? 3 रंगाचे 3 चमचे आले. तुझ्या अंगात कष्ट असतील तेव्हा ना चिन्मय. चिन्मय आता भाऊ आला तर अशी धाव काढली ना तुझी. आई का तो भाऊचा शब्द फोन केलेला त्यांनी परत सांगते गाडी घेऊन गेला का तो साहेब आला का नाही बोलते. पिक्चर मध्ये खपला का नाही त्याचा. काय नाही तू मला चढव दुसरं. चढवत नाही शुभमला विचार. आता जस्ट फोन केला त्यांनी तू यायच्या आत बोलते कंचा पिक्चर बघायला गेलता तेच बघतो बोलते. 5 ते 10 घंट्याचा पिक्चर असता सकाळपासून गेलता. मग आम्ही जातो. गाड्या बनवायला नको तुम्हाला बोलते. फुकटचं गाड्या चालवायला पुजा बोलते तुम्हाला. जाऊ दे. गाडी घेऊन जा. त्याने ॲड्रेस दिले गॅरेजवाला त्याच्या मित्राचा. ऑइल पण घेऊन आले तो म्हणते ऑइल घेऊन जा टाकायला सांग. ले इसे बेटा ही पिसाले 15 की मत सजा. ही पिसाले हिला भांडी कसं लागतं आता ही पिसाले. जय शुभम चल बस चल तू कोणची वाट बघते. ये रीना चल ये इकडे चल. तिकडे लक्की बघा. ये ग रीना आता. देखो उधर पसारा है. अरे तू नहीं आती है ना मदद करने के लिए इसलिए पसारा ही होता है. किधर पसारा दिख रहा है तेरे को बता मेरे को. हाँ तो मोनू के रूम में ना पूरा सामान उधर ही रखा है ना. अभी हो जाएगा धीरे धीरे. कपड़ा अपने घर में कपड़ा ही ज़्यादा है. इंसान कम है लेकिन कपड़ा ज़्यादा है उनका. सब निकालते हैं ना इसको ना पहले. मंडळी रीना आली ना कोणतीच पिसळलेली असते माझ्यावरती. पसारा बोलते नुसता पसारा. अरे कपडे का फेकून द्यायचं आपल्या घरात ना. चांगलं कपडे होते का फाटलेले होते कपडे. एक दिन में ट्रैक निकाल के आऊंगे और पूरा ये धो के ही निकाल के पूरे घर को फेंक दे कपड़ा सबका. फेंकूंगी नहीं, सब रोके रखूंगी. और जितना अगर ये लोग जो उतारता इधर उधर फेंकते हैं ना तो तू लोग भी सुधर जाए. नहीं खुद का जरा का कपड़ा ना खुद धोने का और वो जो है पहन के जाए. हा बराबर. चला दे चिन्मय भर चल. शुभम ये चल. शुभम ये लवकर. भाकरी करायची आम्हाला ये लवकर. जब भाकरी बना रीना आता फुल पिसालले बाबा पोराव का. रीना आता एकाला तरी चापटेली तिच्या. एक घंटा में स्पीड बघा बरोबर. दुनिया भर के रीना गाडी लावते का पाणीपुरीची. स्पीड बघा. पाणीपुरी गाडीवाल्याचं स्पीड असते तसं स्पीड आहे बरोबर. लोग ना कोई भी धंधा डाल पानी भर भर के दे रही है क्या सबको. पानी भर के किधर दे रहे हो, सब डाल दो मटेरियल पूरा. उसमें तो मटेरियल दिख ही नहीं रहा है. पूरा पानी ही दिख रहा है उसमें. एक पैसा भर दूं क्या. इतना बड़ा खा ले तू खा ले. खाए खायला हागवण लागल. भागून लागत होता ना. कौन सा लंबा जाना है. आवरा तिखट पाणी भरले हागवण लागल. हाँ उसमें वीडियो में वो भी बता रही है. अभी जो लोग वीडियो देखते हो क्या हागते नहीं है क्या. सब हागते हैं. हागेंगे नहीं तो मरेंगे. तू खाएगा सब मीठा डाले इसको पसंद. चला आता रीनाला आणि मोनिशला दिले जेवायला. जेवणामध्ये बनवले चिकन. आणि शुभम गेला घरी. बोलते मला डब्यामध्ये पार्सल जेवण पाठवून दे. चिन्मय भाकरी पोचून आला आहे आणि झोपला आहे. तर चिन्मयला उठवायला लागेल ढोकलून. पोऱ्या अख्खा मुंबई हिंडून आली वाटतं. ए पोऱ्या अय सोनू लक्की चिन्मय चला उठा. वाढू ना ए हे वाढू ना. ए जोर वाढू ना बाबू. देख मुद्दाम नौटंकी कर रहे हैं अभी. जड़ी बूटी वाला पहना है लगता है उसने. जड़ी बूटी वाला. इकडे बघा आमची चिन्मयची पॅशन. इकडे बघा पॅशन बघा माझ्या पोऱ्याची. हाँ चेहऱ्यावरची तर एकदम सीधा साधा भोला भाला मासूम लगता है लेकिन कान बहुत बड़े बड़े करता है. हाँ ना देख ना. सोचा नहीं था कि चिन्मय इतना आगे निकलेगा मोनू से लेकिन बड़े भाई को पीछे छोड़ दिया. बड़े में छोटे में भी तो देखते. हाँ वही तो. बड़े में ये सुबह उठते हैं काम पे जाते हैं सीधा रात को ही घर पे आते. रीना तुला घे ना रस्ता मानते थांब. नहीं बस हो गया. आणते. चला मंडळी आता आमच्या सगळ्यांची जेवणं वगैरे आवरलेत. रीना पण जेवली वगैरे. शुभमला पण डब्यात दिलं जेवण मग. आणि रीना पण गेली घरी. मोनिश पण जेवला आणि झोपायला गेला. तर चिन्मय तर जेवायला उठतच नाही. उठवते तर
जाऊ दे बरं, रात्री बित्री उठला तर जेवेल तो, त्याचा काही भरोसा नाही, तो कधी पण जेवते. आणि माझा पण ना जरा थोडासा आवाज आता चेंज झाला आहे, कारण की आज दिवसभर खूप जास्त धावपळ पण झाली, कारण की भाकरींची ऑर्डर मला अचानक आली. आधी 50 भाकरींची ऑर्डर ऑलरेडी होतीच, त्याच्यानंतर मग 15 भाकरी अजून आल्या. त्या बनवता बनवता अजून 10 भाकरी गावातल्या वाढल्या. म्हणजे वेळ झाली ना, ताई पण आल्या होत्या. ताई मग 4 4:15 वाजता गेल्या. ते गावामध्ये बसायला जायला आलेल्या. मला त्यांच्यासोबत गावातही नाही जायला जमलं, कारण की मला भाकरी द्यायच्या होत्या आणि ह्यांना पण प्लांटवर पुन्हा जायचं होतं. मग बरं ते झाल्या पण पाहिजेत, नाही तर मग एकटीला एवढ्या भाकरी काही शक्य नाही. मग हे पण गेले प्लांटवर, ताई पण गेल्या. ताईंना मग भाकरी दिल्या थोड्याशा, ताई पण गेल्या. मग त्याच्यानंतर मग भाकरी बनवायला घेतल्या मी. म्हणजे 4 4:15 वाजता ज्या काही मी भाकरी बनवायला घेतल्या होत्या ना, तेव्हापासून म्हणजे ते एक 6 वाजले मला, म्हणजे 5:45 वाजले त्या 50 भाकरी करता करता. त्याच्यानंतर मग पुन्हा अजून भाकरींची ऑर्डर आली. म्हणजे आजची जी संध्याकाळ आहे ना, ती पूर्ण भाकरी बनवण्यामध्येच गेली. म्हणजे त्याच्यामुळे काही मला ब्लॉगसुद्धा शूट करायला नाही जमला. आणि आज पूर्ण अक्षरशः अशी दमलेली मी, कारण की एका दिवसामध्ये 3 ब्लॉग शूट पण केल्यात मी त्याच्यामुळे. तर चला आता असो, मी पण झोपते लवकरच आता. तर ब्लॉगचं इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटूच्या आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला म्हणजे बाय बाय.